नमस्कार, गुड मॉर्निंग. अल्टिमेट जर्नी विथ जरेकर या चॅनलवर तुमचं परत स्वागत आहे. आणि फॅमिली ब्लॉग आहे आज आपला. आपण आलो आहे आता पुण्यामध्ये. पुण्यामध्ये ऊन खूप आहे. हे हॉटेल आहे आमचं गॅलेक्सी. तर रात्री आम्ही इकडे आलो आहे, बघा तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर आता आपण जाणार आहे राजीव गांधी झूलॉजिकल पार्क. ठीक आहे, आता तिकडे पहिला नाश्ता करायचा आपल्याला. नाश्ता करून झाला तर आपण तिकडे जाऊया. अजून काय खाल्लं नाही आहे तुम्ही काय, तर जाम भुका लागलेल्या आहेत. तर आपण डायरेक्ट भेटू आपण आता झूलॉजिकल पार्कमध्ये. चला, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, पुणे येते. फायनली नाश्ता करायला थांबलेलो आहे आपण झूच्या बाजूलाच. अर्णव, श्रावणी, दिशा, मी काय ऑर्डर केली आहे? मिसळ पाव कांदा भजी. मिसळ पाव कांदा भजी आणि चहा कॉफी. तुला काय खाणार आहे तू? मसाला डोसा. मसाला डोसा. अर्णव तू? पावभाजी. तू ग? साधा डोसा. साधा डोसा. मग मी काय खाणार? मला ना कोण विचारत होते. कांदा भजी मागवली. कांदा भजी. ओके, चला. कच्ची आहे. फायनली आपला नाश्ता आलेला आहे, मला दिसेल बघा. उत्तप्पा, मसाला डोसा, साधा डोसा, मिसळ मम्मीची आणि अर्णवची पावभाजी, चहा बिस्किट. ठीक आहे. नाश्ता करून झाल्यानंतर आपण जाऊ झू मध्ये. ठीक आहे, आता आपण नॅशनल पार्क मध्ये आलेलो आहे आपण. आता बाहेरचा प्रिमायसेस आहे. ठीक आहे, पहिले जाऊन आपल्याला तिकीट काढायची. चला, पहिले आपण तिकीट काढूया. काय झालं, काउंटर का बंद आहे? चालू आहे. ओनली कॅश आहे. दादा, स्कॅनर चालेल का? हा, चालेल ना? येऊ गेटच्या इकडे. चला, स्कॅनर गेटच्या इकडे चालेल, तर त्यासाठी जाऊया आपण तिकडे. ते बघते. फायनली आपण झू मध्ये पोहोचलो आहे. हा बघा झूचा हे आहे, दिसतोय. प्रत्येक नंबर दिले आहेत आपल्याला, त्या रोडने जायचं. जवळजवळ टोटल हा 4 किलोमीटरचा पट्टा आहे. 4 किलोमीटरच्या पट्ट्याने वा, काय ते कांड झालेला आहे, मोठा कांड झालेला आहे इकडे. छत्री तोडलेली आहे. आता उन्हामध्ये, हा उन्हामध्ये चालत जायचं आता आपल्याला. चला चला, अजून तोडली. फायनल आपण आलो. तुम्हाला बघा कारंजा कारंजा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. बघूया काय मजा येते. ॲनिमल्स बघायला बाबा सगळ्यांना आवडतं. काय ग, विद्युत गाडीची तिकीट. आपल्याला विद्युत गाडी नकोय. आता आपल्याला सुरुवात करून करायची आहे इथून. कुठून जायचंय? नंबर 2 इथून ना. अच्छा, ओ हो, हे तुमचे मित्र बघा. हॅलो शेस. मंकीज. मंकीज दाखवतो बघ. हे बघा, इथे मंकीज आहेत. दिसतात का मंकीज? उवा काढतात. चला पुढे या. पहिला माकडांनी सुरुवात झालेली आहे आपली. आणि आपलं डोकं नसलेलं प्राणी. बरोबर बोलली तू. म्हणजे माणसाला फक्त डोकं आहे म्हणून आपण माकड नाहीये. आपण आता स्नेक बघायला आलेलो आहे. पहिला आपण स्नेक बघूया. स्नेक आहेत.
व्हॉट नेक्स्ट? कुठे चालले? इकडे. आता या बाजूला काय बघू आपण. जालिंदर अजगर बिन वैशाली बिन विषारी. हो हो. कुठे? अरे आता झोपलाय रे कोपऱ्यामध्ये. नाही त्याचा व्हिडिओ का अजगर काढला मी व्हिडिओ. हा बघा अजगर. हे बघा तुम्हाला दिसेल इथे. जाळीतून दिसतोय की नाही माहिती नाही, जरा मी जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा तुम्हाला दिसेल झोपलाय तो. किती मोठा आहे बघा जाळी. ऑल द पिवळसर रंगाचा जाळीदार नक्षी असणारा हा साप मुख्य निशाचर आहे. जगातील सर्वात लांब समजला जाणारा साप आहे आणि हा विषारी नाहीये. आणि याच्या शरीराची लांबी मॅक्सिमम 12 फुटापर्यंत असते. 12 फूट ते 31 फुटापर्यंत असते. रेकॉर्ड 31 फुटाचा रेकॉर्ड आहे हा. ठीक आहे ठीक आहे. हा आहे आपला इंडियन अजगर. विषारी अजिबात विषारी नाहीये. हा जाऊन बघा हात टाका. हा झोपलाय तो. झोपू दे त्याला. चल विषय आपण बघितला ना मगाशी. हा बघा तो दुसरा. बोल 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 काहीतरी बोल. कुठे तो? अजगर बघा एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही. हा बघा इकडे. पण हा बिनविषारी आहे. विषहीन. ट्राय करायचं का आज जाऊन? 15 फीट आहे. 5 मीटर बहुत बडा आहे वापर. चला आता अजगर बघितला तुम्ही. एक नंबर बाबा. एक नंबर होता. जवळजवळ त्याची मॅक्स तो 31 फूट असतोय. टटल आहेत. कासव आहे तिथे. चला पुढे या. खूप फिरायचं आपल्याला. आता इथे फोटो सेशन चाललेलं आहे मम्मीचं आणि बायकोचं. चला सर्प उद्यानकडे फोटो काढला. चला टॉर्टॉइज आहेत. कासव आहे तिकडे. लाल कानाचे कासव. दिसते का? हे बघा. ओ माय गॉड. दा मम्मी उभी राहा. मम्मी इकडे. अरे पडला बघ तो. उभी राहा आतमध्ये. भारी आयटम आहे बघा. तुम्हाला दाखवतो. हे बघा एक नंबर. फोटो काढायसाठी बघत काय बनवतील लोकांना काय सांगता येत नाही. क्रोकोडाईल. क्रोकोडाईल बघूया आपण आतमध्ये जाऊन आता. चला पोरांची मजा आहे बाबा. आतमध्ये जाऊया आता आपण. हा बघा काय हा हल्लू. अलिगेटर. एलिगेटर्स दिसते तुम्हाला? एलिगेटर्स तोंड बघता ते त्याचं. घडियाल. घडियाल. ऍक्च्युली याला थंड हवा असतं ना त्याच्यामुळे यांना पाणी. बघा हे पाणी आहे त्यांच्यासाठी. सॉलिड आहेत रे. हे बघ. हो एक नंबर. चला आता पुढे जाऊया आपण. चल ग. खूप आपल्याला बघण्यासारखं आहे. ते ना मी बघायला नाही भेटत मुंबई सारख्या ठिकाणी. एलिगेटर. 25 रुपये तिकीट घेऊन उल्लू बनवतात. 40 रुपये तिकीट. चला या पुढे या. अरे अरे बघितलं पण असं काय करतो तू? अरे आपण ते बघितलं. तिकडचं बघितलं. हे दुसरं आहे बाबा. बघितलं आपण. काय आहे? काय आहे? साप आहे. कसं वाटलं? एक नंबर ड्रेस आहे. कॉम्बिनेशन कसं वाटलं कमेंट करून. ऊन बघा. ऊन खूप आहे. खूप आहे म्हणून आम्ही टोपी घेतली बघा. अलोराची टोपी कामाला आली. कसं वाटतंय अनु? कसं वाटलं तुला साप? अरे एक नंबर. अनु तू उभा राहा तिथे. हे तिथे उभे राहा ना. हे बाबू इकडे बघ. काय बघते? फोटो काढ का त्याचा? त्याच्याकडेच आहे माझा फोन. काय कशातून काढू मी? हे बाबू फोटो काढतो त्या. हे बघा मग दाखवतो. हे बघा काय. हे बघा असली घेऊ नाही शकत म्हणून नकली घेऊन फोटो. माझा फोटो काढशील? हे अर्णव कुठे आहे तू? हे माझा पण काढ.
आपण चाललोय आता मोर बघायला. हे बाबू हळूहळू चाल. बोला. मला एक इम्पॉर्टंट माहिती द्यायची आहे. मोर ना काय कामाचे नसतात, फक्त फिलर. ते डायलॉग मध्ये तुम्हाला ते मोर फिरणं नाचरे मोर आंब्याच्या नाही 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 नाही. मोराचा पिसारा फुललेला दिसतो पण मोराची उघडी पडलेल्या ढुंगण कोणाला दिसत नाही. तशातला प्रकार आहे. संतोष जुवेकरचा डायलॉग आहे हा. कुठे मोर कुठे? ते पण नाही भाई आपल्याला मोर काहीच दिसत नाही. ते बघा वरती वरती बघा. अरे ते बघा ब्लू ब्लू दिसतंय. अरे ते नाहीये. ते बघा वरती दिसतोय का तुम्हाला मोर? ते उडलं आता. आपल्याला तिथून कॅमेरावर दिसतोय का माहिती नाही मला, पण आहे मोर. मला डोळ्याने दिसतोय. जाळ्यांमुळे ऍक्च्युली दिसत नाही ना. काय बरं झालं ते श्रावणी आणि मम्मी आली ना खाली. उगत चढा नाही उतरा. काय मोरबीर काय दिसला नाही. एक मोर आहे आतमध्ये, जाळीमुळे तर काय दिसतच नाही. तो पण काय कामाचा नाही. चला मोर तर आपण काय बघितलं नाहीये. ठीक आहे, आता आपण ॲनिमल बघायचे आपल्याला मोठे मोठे. ऊन सॉलिड आहे. आता आपलं सर्प सापांचं बघून झालेलं आहे. आता आपण खूप साप बघितलं. आपण काय काय बघितलं का आपण? साप बघितले, कोबरा, अजगर आणि ते नाग आणि काय बोलतात त्याला सुसर. सुसर म्हणजे इग्वाना पण बघितला ना आपण. इग्वाना पण बघितलं. इग्वाना पण बघितला. मम्मी कुठं? इग्वाना अंडे देते की मुलं देते? आता इग्वाना अंडे देते मुलं ते मला नाही माहिती ना. मी मेल इग्वाना नाही. हा, तर आपण जाऊया आता ॲनिमल बघायला. ग्रीनरी खूप छान आहे. लास्ट टाइमपेक्षा खूप छान ग्रीनरी, झाडं बिडे लावलेली आहे त्याला पण खूप मस्त. आणि माझी बायको झालेली आहे चला सर्च करू. इग्वाना कोथिंबीर. माझी बायको कोथिंबीर झाली बघा. नवीन ड्रेस, नवीन चवायचं का भाज्या? तिचा नवीन ड्रेस बघा. हे बघा. हो हो, एक नंबर, एक नंबर वाटते ना नवीन ड्रेस. नाही बोलतो मम्मा. पोरांचे बघा नवीन शूज. हो, ट्रॅकिंगसाठी नवीन शूज घेतलेले आहेत. हे बघा, हे बघा नवीन शूज. तिघांची नवीन शूज. अर्णवचे पण तिथे नवीन शूज. अर्णवचे शूज दाखव. हे बघा काय करणार आहे बाबा? कमेंट करा. आता मी एका ठिकाणी गेलो होतो. तिकडे सगळ्या मांजर होत्या. काय ग? कॅट्स होत्या. एकच होती फक्त. जंगल कॅट. असे खूप सारे कॅटचे प्रकार होते. पण एवढं काय दिसलं, एवढं काय दिसलं नाही आम्हाला तिथे. कारण की खूप म्हणजे एवढीशा कॅटसाठी एवढा मोठा पिंजरा ठेवला त्या लोकांनी. तर काय शोधावं लागतं, काय दिसतच नाही. त्याशी आपला बंड्या मस्त आहे. बंड्या ग्रे कलरचा आपला स्मोकी चांगला आहे घरी. त्याला बघायला लोक घरी येतात. तर तुम्हाला रोजच दिसत असेल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल आपल्या ह्याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये. हां, पर्शियन आहे ना भाई तो. ठीक आहे, चला आता पुढे बघू काय बघायला भेटते. मम्मी तिथे बसली आहे. ती बोलते मला नाही जमणार चालायला, तुम्ही जाऊन या, मी घरी गेल्यावर व्हिडिओ बघेल. बस सही आहे. तिकडे बघा एक कांड झालेला आहे आणि तर मी इथे उभा आहे झरणाच्या खाली. झरणं नाही, गटरच आहे ॲक्च्युली, गटरसारखंच आहे. एक कांड झालेला आहे. काय कांड झालेलं आहे माहिती आहे? मोबाईल मोर बघायला गेलो होतो ना तिकडे भाई, आमची मॅडम फोन विसरली बेंचवरच. आणि तसंच आम्ही ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर चालत आलो. नंतर लक्षात आलं की फोन नाही आहे खिशामध्ये. ठीक आहे, नंतर आम्हाला कोणीतरी बोललं तिकडे तुम्ही फोन विसरलं. ते माणसांनी, ते सिक्युरिटी गार्डने घेऊन ठेवलेलं आहे. तर मला फोन स्विच ऑफ वाटला ना तर समजलं, मला वाटलं फंड लागला 35,000चा चुन्हा. नशीब अर्णवनेच ठेवलेला फ्लाईट मोडवर. हा, मग तो भेटला फोन. आता फायनली आता आम्ही चाललो आहे पुढे. यायला आता 35,000चा चुना लागला पुण्यामध्ये. चुना पुण्यात. हा, नशीब माणुसकी आहे लोकांना. ऍक्च्युली लेबल आहे ना पाठीमध्ये. त्याच्यामध्ये पाठीमध्ये एक स्टिकर आहे ना आपलं चॅनलचं, त्याच्यामुळे. चला चला आता पुढे. चला, पुण्याचं नाव खराब. मी तर व्हिडिओज टाकला असता स्पेशली फॉर पुणे. उद्यानामध्ये साफसफाई पण खूप व्यवस्थितरित्या चाललेली आहे. म्हणजे एकदम साफसूफ आहे बघा, तुम्हाला दिसेल रस्ता एकदम क्लीन. तेव्हा इकडचे कामगार व्यवस्थित काम करतात. आता इथे आपल्याला दिसणार आहे टायगर, ते तुम्हाला दाखवतो मी. ही कांट जम्प, ही कांट. हा बघा टायगर. हो शिट, माणूस झोपेल पोटामध्ये. हे बघ, हे बघ. दिसतोय? एक मिनिट तुला दिसतोय की नाही? अर्णव
बघू करायचा टाइम झालेला आहे त्याला नेमकं व्हिडिओ चालू केला की सॉलिड मोठा आहे केवढा मोठा आहे बघ. हे पैसे फिटले करू पहिल्यांदा बघते एवढा मोठा थांबा रे एकदा रिटर्न येऊ दे इथं नाही रे तुझा राऊंड मारा आता गोल फिरून जाणार आता आपण एक टायगर बघितला. आता आपण इकडे आहे व्हाईट वाला टायगर आहे तुम्हाला दिसेल. हा बघा ढुंगण इथे करून उभा आहे. दिसलं खाजवतोय बाबा तू काय येतो इज कमिंग त्या बाजूने तुम्हाला दिसेल येते बघा. तिला झाडाच्या मागे हा इकडेच येतो. हा बघा दिसला परत गेला. मेरी कंबाइन तुम्हाला क्लिअर दिसेल. ऐकलं गेला परत. चला पुढे या. आता फायनली आपण आपल्याला दोन गोष्टी बघायला मिळाल्यात. एक वाघ जवळ इथून बघायचं. एक वाघ बघितला आपण आणि काय बघितला व्हाईट टायगर. चला या आता पुढे. इकडे काय आहे काय रे ते ऑक्स ऑक्स. ऑक्स ऑक्स काय होणार हे ऑक्स आहे. पाण्याची जागा आहे त्यांची. गरमी या लोकांना सहन होत नाही. चला आपण जाऊ पुढे. ऑक्स होता तो. आपण पुढे जाऊया. डिअर्स बघूया. खूप साऱ्या प्रकारचे डिअर्स आहेत इकडे. माझी मुलं सगळ्यात पुढे आहेत. मीच मागे राहिले. चल ग पुढे पुढे. सॉलिड वेगवेगळ्या प्रकारचे हरण आपण बघितलेले आहेत. टिपक्याचे मोठ्या शिंग्याचे. ठीक आहे आता आपण पुढे काय आहे तिथपर्यंत तिथून आपल्याला सर्कल आहे परत. चला बघितलं हरण वाघ मध्ये मला इंटरेस्ट काय सॉलिड होता यार. तो नेमका आमच्या वेळेला जवळ आला होता हे करायला सुसू करायला. तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये सुसू करतोय तो. भाई व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब बेल करा. आयकॉनवर क्लिक करा त्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार. तुम्ही फक्त सबस्क्राईब करणार आणि सोडणार तर काय उपयोग नाही. बरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ येणार ना तर ते पण तुम्हाला समजणार ना. आणि तुम्ही कमेंट करत जावा आमच्या प्रत्येक व्हिडिओला. काय प्रॉब्लेम असतो कमेंट नाही करत तुम्ही. कमेंट केल्याशिवाय मला कसं समजणार की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल. कमेंट आली ना जो कमेंट करतो ना लोक अर्धाच व्हिडिओ बघतात आपला. हां जो कमेंट करतो ना कमेंट तर आम्हाला समजतं की त्याने व्हिडिओ पूर्ण बघितला आहे. त्याशिवाय कमेंट नाही करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आणि स्पेशली अहिल्यानगरचे आहेत आपले मित्रमंडळी ज्या ग्रुपमध्ये आम्ही व्हिडिओ सेंड करतो. ते 600 की 700 लोक आहेत त्या ग्रुपमध्ये. मला असं वाटतं एकही माणूस तो व्हिडिओ पूर्ण बघत नसेल. आता नेक्स्ट टाइमपासून तिथे व्हिडिओ टाकणं मी बंद करणार आहे. कारण की अहिल्यानगरमध्ये कोण जास्त व्हिडिओ आपले बघतच नाही आहे. तर बघून टाकूया अहिल्यानगरला आपण. ठीक आहे आपलं गाव आहे पण आपण ना व्हिडिओ सेंड करायचे बंद करणार आहे आता. ठीक आहे ज्याला बघायचं त्याने चॅनलवर जाऊन बघा. कारण की लगेच समोर व्हिडिओ आला तर बघताना इझी पडतं ना लोकांना. त्यासाठी चला मग पुढे काय ते बघूया आपण.
बघितले तुम्ही आता. आता का तर वेगळंच आहे रे. काय बोलतात घ्यायला? हा अँटिलोप. अँटिलोप. आता आपण हरणाचे प्रकार बघितला, अँटिलोप बघितला. आता आपण बघूया हायनाज. हायनाज म्हणजे कोल्हा. कोल्हा नाही रे. हां हे बघा इकडेच आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा इथे जवळ आलेला आहे. हे बघा दिसतंय. हे बघा एकदम जवळ आलेला आहे. बघतो आपल्याकडे टुकूर टुकूर. तुझी आहे त्याची लायकी नाही एवढे उंचवडी ना मारते लोक. आपल्याकडे बघतोय तो. अरे म्हातारा आहे तो. मग म्हातारा आलाय तो. हे बघा काय याला नोज आहे. हायनाज सॉलिड. आपलं एवढं आहे की प्रत्येक प्राणी आपण जे बघायला जातोय ना, प्रत्येक प्राणी जे आपण बघायला जातोय ते आपल्याला एकदम प्रॉपर जवळून दिसतात. व्हाईट वाघ पण ऑलमोस्ट आपण, व्हाईट टायगर पण ऑलमोस्ट जवळून बघितलं आहे. तुम्हाला दिसेल कॅमेरामध्ये. अरे वा हे, अरे वा हे काय. आणि टायगर तो एक नंबर बाबा. टायगर 40 रुपये वसूल झालेलं आहे तिकीट. आणि त्याच्यानंतर हायनाज पण खूप जवळून बघितलेला आहे. आणि हरण पण खूप छान. आता आपल्याला बघायचा लायन आहे बोलला तो. लायन आहे बोलला. मेन म्हणजे लायन बघायचा आपल्याला. एलिफंट. चला चला चलूया. हो हे बघा बायकोने काय केले. मला काय घातले बघा. काय घातले तुम्हाला? टॅनिंग क्रीम लावलेच ना तुम्हाला? हो कोल्हा. कोल्हा बघा झोपलेत ऍक्च्युली ते. कुत्र्याचाच प्रकार आहे हा. दिसतंय का तुम्हाला? ते बघा जर्मन शेपर्ड. हो जर्मन शेपर्डच जाते ते बघा इथे. चला चला तुझा झोपलाय. आपल्याला काय दिसणार नाहीये. कोल्ह्याला बाहेर यायला मूड नाहीये म्हणून तो झोपलाय. आता पुढे आपल्याला लायन, एलिफंट या 2 गोष्टी बघायच्या. ठीक आहे चला कनेक्ट राहा मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ठीक आहे. मुद्दाम आपण गाडी घेतली नाहीये. ही बघा, ही बघा गाडी. काय वैतागली सावणे माझ्यावर. गाडी का नाही घेतली तू? अच्छा तेरे को सब मालूम है किधर है? चल मेरे को दिखा एलिफेंट किधर है. वेयर इज एलिफेंट? चलो चलो किधर है दिखाओ. एक सो तो नहीं क्या? लहान लहान पोरं आलेत आपली. बघा आता मला दाखव. अरे किधर है? ये तू घुमा रही है हम लोग खाली चला चला के. एलिफंट इकडेच असतं. एलिफंटची जागा आहे. हो मग त्यांना जंगल दिलं एक त्यांनी वेगळं. किधर है एलिफेंट? हाँ क्या तो ऐसे डायरेक्ट जाने का ना. ऐसा घूम के क्यों है अपन? हाँ आवाज आ रही है देख. चल 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 इधर इधर. आगे 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 से देखेंगे अपन. चल आगे से आवाज आ रही है. आयन झोपलेला आहे. अरे मग दुपारची वेळ झाली. पुणेकर झोपतात दुपारी बरोबर ना. पुण्याला सगळे दुपारी झोपतात ना. मग तो पण झोपलाय. मुंबई बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा इकडे झोपलाय. अंदर फीमेल दिखा. ऍक्च्युली खूप गरमी असल्यावर त्या समोर पिंजरे पण आहेत मागे. पिंजऱ्यामध्ये पण आहेत ते. जेवण देणार ते जेवण देते ना. आता बघायला झोपलाय. इथून तुम्हाला दिसतंय का? हा बघा मस्ती काढवाय नाही बघ.
काय उठायचं काय नाव घेत नाही, काही नाही झालं. इकडे नाही ना, तिकडे कुठे चालली? हे काय चला आता आपण बघू एलिफंट. या एलिफंट तुम्ही वर येऊ शकता. हे लास्ट आहे का? लायन बघितला आपण थोडासा. एलिफंट सावलीमध्ये आहेत रे. कुठे? आपल्याला इथून दिसणार नाही, आपल्याला तिथेच पुढे जावं लागेल. दिसते का कॅमेऱ्यामध्ये? ते बघा आतमध्ये एलिफंट आहेत. अंधार आहे जरा आतमध्ये, सावलीमध्ये ते लोक झोपलेत, बसलेत. ते बघा तो माणूस बाहेर आला, त्याच्या मागे बघा एलिफंट. हे बघा पॅक करून ठेवलं त्यांना ॲक्च्युली, आणि त्यांची पाणी पिण्याची सोय वगैरे व्यवस्थित केली आहे त्यांना. अगोदर एलिफंट तिकडे होते, आता कमी आहेत एलिफंट, काय 2च एलिफंट आहेत आता फक्त. हे बघा तुम्हाला दिसेल फक्त 2 आहेत. ठीक आहे. आणि त्यांची जागा हे बघा, स्पेशली त्यांच्यासाठी त्या लोकांनी बनवलेलं आहे. कारण की हातीला जंगलाची सवय म्हणून ते जंगलात राहतात, म्हणून जंगलाचा रूप द्यायचा प्रयत्न केला. नॅचरल त्यांना पाहिजे. ठीक आहे, हे लास्ट होतं आपल्याला. आता आपल्याला पुरा डेस्टिनेशनवर जायचं आहे. जू देखा आपने? कैसे लगा जू आपको? अच्छा लगा? कैसा था? क्या क्या देखा आज? किंग कोबरा। हाँ, और पाइथन देखा? पाइथन, अजगर देखा? हाँ देखा। अजगर देखा बेटा तूने? अजगर इतना बड़ा सांप। व्हाइट टाइगर, अच्छा। टाइगर नॉर्मल। लायन देखा? सोया था ना? कैसा लगा जू? मजा आया? हाँ। बोलो चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो। चैनल को लाइक करो और सब्सक्राइब करो और शेयर करो। चॅनल का नाम क्या है अपना? अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. चाल ठीक आहे. पोरांना चॅनलचं नाव हवं होतं स्पेशली. चला, मराठी समजता की नहीं? हो। कहाँ रहते हो आप? क्या नाम था? रहते कहाँ हो आप? इधर पुणे में ही रहते हो? हाँ, गुजरात से आए हम। गुजरात से आए हैं? अभी कहाँ रहते? अभी हम मार्केट यार्ड पे। अच्छा, पुण्यातच राहतात लोक, गुजरातवरून आलेत. हम मुंबई. पोरं खुश झाली. त्यांना सांगितलं आपला ब्लॉग, हा जो ब्लॉग आहे तो येणार गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे मला मागे पुढे करू शकत नाही मी. मला बरोबर त्यांना टाईम सांगितलं, त्या टायमाला मला तो टाकावाच लागणार. म्हणजे गुरुवारी 6 ते 6च्या डॉटलाच टाकावं लागणार. तर अशी लहान लहान पोरं अशी यांना ब्लॉगरला बघून खुश होतात. चला, आता आपली फॅमिली गेलेली आहे पुढे. पोरं विचारत होती नावं, म्हणजे आपलं चॅनलचं नाव काय. सबस्क्राईब केलं त्यांनी. आज ह्या ब्लॉग करताना 4 सबस्क्रायबर आपल्याला नवीन भेटले. म्हणजे मराठी ब्लॉगरला लोक सपोर्ट करतात पुण्यातून. ठीक आहे, आता चला, आता नेक्स्ट काय आहे. आता ॲक्च्युली आपलं संपलेलं आहे. आता मम्मी तिथे बसले, तिला चालायला होत नाही आहे ॲक्च्युली, कारण की ऊन पण खूप आहे. आणि मला बोलते मी राजगडच्या ट्रॅकला येणार आहे. तिला माहिती नाही राजगडचा ट्रॅक म्हणजे काय आहे, म्हणजे किती उंच चढायचं आहे. मग तिला बोलतो व्हिडिओ बघ. ॲक्च्युली तिला डायबिटीस आणि वजन असल्यामुळे तिला चालणं पॉसिबल होत नाही आहे. त्यामुळे ती तिकडे बसली आहे. आणि आम्ही गाडी न घेता चालतच निघालो. त्यामुळे त्या मला खूप शिव्या पडतात. गाडी का नाही घेतलीस तू? इलेक्ट्रिक गाडी असतात ना फिरायला, म्हणजे स्पॉट आलं तर ते लोक थांबवतात आणि सगळे स्पॉट बघायचे. ठीक आहे, ते आम्ही काही घेतलं नाही आहे. आता हे लोक गेले कुठे? आपले पंटर लोक पुढे गेलेत बहुतेक. हां, चला तुम्ही कनेक्ट राहा. ॲक्च्युली एवढ्या उन्हामध्ये ना मम्मीला चालायला नाही होत. ती हे मान्यच नाही करत आहे. आता बघूया, तर एवढं चालणं त्यासाठी पॉसिबलच नव्हतं आहे. काय सांगू, सगळं मिस केलं. ती काय बोलते माहिती आहे का? मी तुमच्यावर येणार, जास्त चालत तर चालणार नाही. तेव्हा तुम्ही ब्लॉग बनवणार, त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बघणार. हे किती लहान लहान पोरं येतात आहेत. ठीक आहे, छान. व्हिडिओ पूर्ण बघा. ऑलमोस्ट सगळे ॲनिमल आपले पूर्ण बघून झाले आहेत. फक्त लायन आपला झोपला होता,
म्हणून ते आपल्याला बघायला नाही मिळालं आहे. चला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे तुम्हाला घडी घडी का बोलत असतो ह्याचं एक कारण आहे. कारण की कुठे ना कुठे एक वेगळा ट्विस्ट असतो. कुठे कुठे एक वेगळा व्लॉगमध्ये कुठे ना कुठे एक वेगळा ट्विस्ट असतो. तो ट्विस्ट तुम्ही मिस करता, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. ठीक आहे. हा फॅमिली ब्लॉग आहे. आता नेक्स्ट मंथमध्ये आपले सगळे मोठे ब्लॉग येणार आहेत. ठीक आहे. कारण की मे महिन्यात मुलांना सुट्टी आहे आणि आमची एक राईड पण असणार आहे नेक्स्ट संडे 20 तारखेला. तो पण ब्लॉग तुम्ही बघा. राईड होईल 20 तारखेला आणि ब्लॉग येईल 4-5 दिवसानंतर. ठीक आहे. कनेक्ट राहा. व्हिडिओ एंड करू आपण मम्मीकडे गेल्यानंतर. पोरं खूप लांब पोचली आहेत. मी त्या मुलांना चॅनलचं नाव ह्याच्या चक्करमध्ये लेट झालं आहे. चला कनेक्ट राहा. हे बघा कोण भेटलेले आहेत. सर भेटले आहेत फायनली. भाऊ भेटलेले आहेत. मोठं ब्लॉग करता ना सर. मोठं ब्लॉग करतो, आई बरोबर करतो. आई बरोबर केलं होतं. तुम्ही बघितलं असेल जी कुठली राईड होती ती मुंबई टू लांजा. मुंबई टू लांजाची राईड होती. 380 किलोमीटर आईने केलं होतं. आणि त्यांच्या आई पावसामध्ये हो. आई बरोबर राईड करतात. त्यांचा पिलीन त्यांची आई असते एकदम प्रॉपर विथ गिअर. हो. आणि माझी अजून एक पिली आणि वाली. हे बघा नेहमी असतं माझ्या बरोबर. चला नेक्स्ट राईड कधी सांगा. जायला कुठे तुम्ही. गिरगाव. बोला कधी जायचं. हो नक्की. आमची राईड आहे आता आम्ही 20 तारखेला जव्हारची राईड आहे. अच्छा जव्हार. वन डे राईड जव्हारची आम्ही राईड प्लॅन करतो. ठीक आहे. आणि 13 तारखेला आमची लडाखची राईड आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड आहात 13 सप्टेंबर. ओके 13 सप्टेंबर. हा पण चालेल. हा माझ्या प्रज्वल सोबतच चालेल. हा तो मित्रच आहे माझा ना. हिमांशू, तुम्हाला बोलला प्रज्वल आधीच बोलला मला. पण ऍक्च्युली मला कसं तेव्हा तुम्ही बोलू शकत नाही. मला ऑफिसच्या कामाचा इश्यू आहे. ते लफडं आहे माझं. माझं पण टीचिंग ड्रॉइंग टीचर आहे. आम्ही तर फिक्स आहे. मी ड्रॉइंग टीचर आहे. माझी फिक्स मुलं आहे. आहेत. जाणार आहे. हिचं आता माहिती नाही आता काय कसं. बघू आता. मला जमलं तर नक्कीच येईल. प्रज्वल बोलला तसं भेटू आपण. हा नक्की. चला नंबर घे सरांचा. येस. थांबा. चलो नाईस टू मीट यू. थँक्यू. आवडलं का झू. काय काय बघितलं. हा काय बघितलं. पुढे तुम्हाला टायगर बघितलं. टायगर आई बसली तिकडे. तिला जायला हवत नाही. माझी मम्मी फिरते. आणि ते म्हणजे फायनली आता आपल्याला संदीप भाऊ भेटले होते. म्हणजे एकदम ते हिने ओळखलं. मी आता पुढे आपल्या कामामध्ये आपल्या धुंदीमध्ये चालले असतो. आपल्याकडे कपल आहे. रात्री डिसाइड करा सकाळी निघा. हा. आणि मी हिचं लक्ष केलं. मी तर आपल्या धुंदकीत चाललो होतो. संदीप भाऊ ज्यांनी कोकण कौशल आपल्या आई बरोबर केली होती. बरोबर आई होती त्यांची. तुम्ही पाहिली असेल. ते आम्हाला भेटले होते आज. त्यांचं चॅनलचं नाव ऍक्च्युली मी विसरलोय आता. ठीक आहे. तर त्यांना भेटून खूप बरं वाटलं. सॉलिड. आता आमच्या दोघांचा कॉमन फ्रेंड आहे प्रज्वल. बरोबर आहे. हा आमचा कॉमन फ्रेंड आहे. म्हणजे प्रज्वलच्या राईडमध्ये पण असतात ते कधी कधी आणि मी नसतो. आमची दोघांची भेट अशी कधी झाली नाही आहे. तर फायनली इकडे ते भेटले. नंबर एक्सचेंज केले आम्ही. बघू नेक्स्ट राईड आता त्यांच्यावर कमव. जर नेक्स्ट राईड असेल ना नेक्स्ट राईड आपण त्यांच्यावर करूया. कपल वन डे राईड. त्यांना सांगितलं आमची जव्हारची राईड आहे. मित्रांनो आपला यूथ रायडर्स करून आपला एक इंस्टाग्राम पेज आहे. त्याच्यावर जावा. जर नवीन राईड जर प्लॅन होते त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता आमची नेक्स्ट राईड आहे संडे 20 तारीख जव्हार. वन डे राईड आहे. सकाळी जायचं संध्याकाळी यायचं. खाणं पिणं राहणं सगळं 900 रुपये पर पर्सन आहे. त्याच्यामध्ये नाश्ता जेवण हाय टी आणि गुडीज आणि रायडर कॅप्टन्स या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार. नक्की जा आणि नक्की जॉईन व्हा. लिमिटेड स्लॉट आहेत. 20 स्लॉट घेतो आम्ही. मित्रांनो अजून एक गोष्ट राहिली तुम्हाला सांगायची. अस्वल तर आपण काय बघितलं नाही. आपल्याला अस्वल बघायला मिळालं. पण काळा अस्वल बघायला पण आपल्याला हिरवं कोथिंबीरच्या कलरचा अस्वल बघायला मिळालेलं आहे. बघा इकडे. हे बघा हे असं हिरव्या कलरचा अस्वल बघायला मिळालेलं आहे. तुम्हाला पण बघायला मिळेल. काही करू शकतो आपण. हा हे बघा हिरवा अस्वल माझा. अस्वल बोलता मला तुम्ही. काळं बघायला नाही मिळालं ना. डुक्कर आहेत तुम्ही एक नंबरचे. हा मी ग्रीन कलर डुक्कर कसा असेल. चला कलरचा अस्वल असेल. असं आधी भंक चालते. हो नमस्कार. फायनली आमचं
झू संपलेला आहे बघून. सगळे प्राणी आम्ही बघितले आणि व्हिडिओमध्ये खूप मजा मस्ती आहे, खूप भंकस. आणि संदीप भाऊ पण भेटले होते, तुम्ही पाहिलंच असेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितला तर संदीप भाऊंना बघणार तुम्ही, काय हो? ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. मम्मी जाम दमली आहे, हे बघा, तिला बसूनच चक्कर आली. ते फिरायला आले तर काय झालं असतं. मी अगोदर बोललेलो पाणी भरपूर घ्या. मी काल बोललो होतो याला, ज्या बाटल्या 2 बाटल्या भरून घे, त्यात इलेक्ट्रॉल टाकून ठेवायचं. फिरायला येतात तेव्हा त्या चालतात. हां, रोज चालणं गरजेचं आहे. ॲक्च्युली चाललंच सवय शरीराला चांगलं आहे. चला आता व्हिडिओ आपण इथे एंड करूया. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. श्री स्वामी समर्थ.